हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आहे मंगळवार आणि आता दुपारचं 2 वाजलेलं आहे आणि मी आलो इकडं एक मस्त सुंदर असं वातावरणात, म्हणजे जागा आहे खूप छान. आणि ते कुठं आलेलं आहे मी व्हिडिओमध्ये सांगतो, पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं बघा मस्त काय दिसायला लागेल तुम्हाला, द्राक्षे. आता सीझन तर फुल सीझन आहे द्राक्षीचं. आणि इकडं एक मोठं छान असं बाग आहे, द्राक्षीचं बाग आहे. आणि ते कोणाचं आहे म्हणजे आमच्या चुलत सासू सासरे आहेत, त्यांचं आहे. आमचं दीर पण आहेत आणि त्यांनी सगळं करतात. हे द्राक्षीचं बाग आहे त्यांचं आणि त्यांनीच हे सगळं करतात. आणि कालपासून कट करायला लागल्यात द्राक्षी. आणि तुम्ही पण या आणि खायला या म्हटलेत, म्हणून आम्ही गेलतो. आणि इकडं सगळीजण बघा बायका कट करत होते. मी पण त्याच्यातलं एक कात्री घेतलं आणि इकडं कट करायला लागलो आहे बघा. मी पण बघितलं मला येतं आहे काय, म्हणजे इकडं विजापूर साईड खूप म्हणजे सीझन खूप मोठा असतं आहे द्राक्षीचं. आणि कामाला असं बायका मिळत नाही आहे, असं जोरात काम सुरू आहे. इकडं म्हणजे किती 10-12 बायका जास्तच आहेत. ते सगळेजण कट करत होते, मी तसंच व्हिडिओ केलं. आणि इकडं बाजूला उभारलेले ते आमचे सासूबाई आहेत आणि तिकडं सगळे आहेत, आमच्या दीर सासरा सगळे आहेत तिथं. इथं बायका सगळे होतीच, मग मी तसंच आलो आणि व्हिडिओ करायला लागल्यात. त्यांनी पण माझ्या चुलत सासूच आहेत, त्यांना म्हटलं व्हिडिओ करा, मी पण कट करतो म्हटल्यावर त्यांनी छानपैकी व्हिडिओ केलं. आणि त्यांच्या हातातलंच मी कात्री घेतलं आणि कट केलं मी पण. मस्त असं द्राक्ष बघून तर असं मला तर तिथं येऊच वाटत नव्हतं, असं छान वातावरण होतं तिथं. बघा इकडं कॅरेट भरून ठेवलेलं आहेत. द्राक्ष एवढं खूप छान झालेलं आहे, असं झाड सगळं वाकलेलं आहे खाली बघा. हे तुम्हाला दिसत असेल, पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी द्राक्षीचं बाग पूर्ण दाखवलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मनुक करायला पण त्यांनी टाका लागल्यात तिकडं, ते पण दाखवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं बघा आहेत आमच्या सासूबाई, तर पाठीमागं आहेत बायका. त्यांनी कसं शर्ट आणि पॅक म्हणजे मास्क त्यांनी घालून पॅक झालेलं आहे. कुठल्या बायकांचा चेहरा दिसत नाही आहे, म्हणून त्यांनी काय आमचं काही व्हिडिओ करू नको बाई म्हटले. म्हणून त्यांना कुठल्या बायकांचं मी म्हणजे व्हिडिओमध्ये घेतलेलंच नाही आहे. चला तुम्हाला दाखवतो. ते सगळं कट करून कॅरेट भरून कुठं टाकायला लागल्यात. तिथंच शेताचं घर आहे त्यांचं, हे बघा इकडे टाकायला लागल्यात म्हणून करण्यासाठी. तिकडं कट करायचं आणि असं छोटं ट्रॅक्टर आहे. आणि तिकडच्या बाजूला पण खूप माणसं होती, म्हणून मी तिकडं काही गेलेलं नाही आहे. बघा इकडं पूर्ण असं मस्त द्राक्षी भरलेलं आहेत, तिथं मनुक करायला टाकलेलं आहेत. बघितलं तरच मग सगळ्यांना तोंडात पाणी सुटेल, असं मस्त द्राक्षी दिसायला लागल्यात. मी पण खूप खाल्ल्यानंतर आणि उद्या जाणार होते दादा कोल्हापूरला. मग पोरं त्यांनी सगळे तिकडंच आहेत, म्हणून म्हटलं आम्ही सकाळी जाऊया, जर थोडं आणलं तर तिकडं पण द्यायला येते म्हटल्यावर. तुमच्या सासूबाई भरपूर दिलेलं आहेत द्राक्षी. हे बघा हे त्यांचं घर आहे, घराच्या पाठीमागच मनुक करायला टाकलेलं आहेत. आणि त्यांचं म्हशी गाय ते सगळं इथं शेतातच आहेत. आणि इकडं बघा आमची सासूबाई मला चिक्कू आणि द्राक्षे मला पिशवी भरून दिलेलं आहे, तेच द्यायला लागल्यात त्यांनी. आता जेवायला सुट्टी केलेलं आहे, सगळी बायका जेवायला गेल्यात. आणि सासूबाईसोबत मी पण जेवलो, त्याचं पण जेवण झालं होतं. आम्ही जातो म्हटल्यावर त्यांनी म्हटलं चला तुम्हाला द्राक्ष काढून घेतो, तुम्ही घेऊन जावा म्हटल्यावर गेलो आम्ही. बघा इथं भरलेलं कॅरेट तसंच आहे अजून. ते भरलेलं कॅरेट नेल्यानंतर आणि परत मोकळं करून देतात. मग बायका भरून ठेवतात. आणि दुसरं एक ट्रॅक्टर आहे, त्याचं छोटासा ट्रॅक्टर आहे, ते कॅरेट न्यायला खूप माणसं होती कामगार. त्यांना काही मी व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे, त्यांनी आमचा काही व्हिडिओ करू नको बाई म्हटलं. मी काय त्यांचा व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे. एक जणांना व्हिडिओमध्ये यायला आवडते, एकेकांना आवडत नाही, म्हणून काय कोणालाच घेतलेलं नाही आहे. हे बघा पिशवी भरायला लागल्यात आमच्या सासूबाई. हे पण आमच्या सासूच आहेत. तिथं म्हणजे हे शेतात ना असं मस्त वातावरण आहे. आणि ह्या झाड नाही म्हणायचं, आवळाचं झाड आहे, चिक्कू पेरू आणि शेवग्याचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, केळीचं बाग आहे, पूर्ण सगळं आहे. खरं मला व्हिडिओ व्यवस्थित करता आलं नाही आहे, कारण वेळच भेटलेला नाही आहे. जरा वेळानंच गेलो आम्ही, लवकर गेलो असलं तर बरं झालं असतं.
आणि अजून एक प्लॉट आहे, आता अजून अर्धा झालेला आहे. आता एक प्लॉट, दुसरा प्लॉट आहे बघा, तिथं अजून हात पण लावलेला नाही आहे. ते पूर्ण झाल्यानंतर इकडे येणार आहेत तोडायला. चला आता घरला आलेलो आहे मी आणि आता चालू आहे बघा. इकडं मी द्राक्षी आणि चिकू आणलेलं आहे बघा, केवढं दिलेलं आहे. आणि एवढं चिकू, तिथं चिकूचं पण झाड भरपूर होते. पेरूचं झाड, चिक्कूचं झाड, नारळाचं झाड, शेवग्याचं झाड, अजून भरपूर काय काय होतं तिथं बघण्यासारखं. मला कसं व्हिडिओ करताच आलेलं नाही आहे. तिथं काम पण सुरू होतं जोरात, म्हणजे ते मनुक करायला द्राक्षी पण त्यांनी टाकत होतं. तर गाड्या इकडं तिकडं माणसं खूप जास्त होतं. व्यवस्थित मला दाखवलंच आलेलं नाही आहे द्राक्षीचं भाग. आणि बाकी थोडं व्हिडिओ शूट केलेला आहे, तेवढंच दाखवलेलं आहे. आणि पुढच्या वेळी आम्ही कधीतरी गेलो का नाही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आणि तिथं म्हणजे भरपूर झाडं आहेत. ह्याचं आवळा आणि रामफळ, सीताफळ, चिक्कू, पेरू, शेवगा आणि नारळाचं झाड, असं काय काय भरपूर आहेत. मग ते सगळं मला व्यवस्थित व्हिडिओ करता आलेलं नाही आहे. तिथं कामाचं माणसं पण होते जास्त. मी काय तेवढं शूट केलेलं नाही. द्राक्षीचं भागचं तेवढंच व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तेवढंच तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडं उद्या जाणार आहे दादा कोल्हापूरला. पोरं तिथं आहेत, पोरं खात्यात म्हणून त्यांनी काल आम्हाला फोन केलं होतं, द्राक्षी काढायला लागलो आहे आणि या घेऊन जायला. म्हणून उद्या जाणार आहेत दादा, त्यामुळे घेऊन आलेलं आहे. त्यांना सांगितल्यावर पोरं खात्यात म्हणून ते सासूबाई एवढं पिशवी भरून दिलेलं आहे. चला इकडं आमचं काम आहे, आता कपडे बदलतो आणि तिकडं काढायचं आहे आमचं वरणा. दादा सुरू पण केलेत बघा तिकडं बघा, वरणा काढायला सुरू पण केले दादा. आता मी पण जातो.